इथून इथपर्यंत मी कधी येईल सर्वांसोबत बोलेल. मला माहिती आहे स्पीचेस खूप बोर असतात, कारण की असं वाटतं की अरे गेले 10-15 मिनटं, आता काय बोलणार आहे ते येऊन. तर मी तायक्वांडो एक 3री-4थीत होते. आतापर्यंत मला 13 वर्ष झाली मी तायक्वांडो करते. आणि सेल्फ डिफेन्स ह्याच्यासाठी म्हणून मी तायक्वांडो लावला होता. म्हणजे पॅरेंट्सची इच्छा होती की न्यूजमध्ये वगैरे आपण बघत असतो की काही ना काही प्रसंग घडत असतात मुलींसोबत वगैरे. तर मग त्याचा विचार करता माझ्या पॅरेंट्सने असं ठरवलं की ना सेल्फ डिफेन्ससाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. मग असा विचार केला की कराटे जॉईन करू म्हणून. तिथे गेल्यावर कळाले की कराटे नाही आहे, तायक्वांडो आहे म्हणून. तर हळूहळू फक्त फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणून मी करायची तायक्वांडो. असं विचार नव्हता केला की मी कधी मॅचेस टुर्नामेंट खेळेल, पण हळूहळू खेळायला लागले मॅचेस. वर्षभरात मला नॅशनल गोल्ड मिळालं आणि असाच प्रवास सुरू झाला. मग मी नॅशनल इंटरनॅशनल खेळायला लागले. तर आपण काय करू शकतो की खेळ खेळतो आपण, सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की लगेच आपल्याला गोल्ड मिळावं. हे शक्य नाही आहे. आपण हळूहळू एक पावलांनी पुढे जात आपण ट्राय केलं पाहिजे. गोल्ड मिळवणं हे आपला गोल नसला पाहिजे, पण आपण त्या स्पोर्ट्समुळे आपलं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करावं. आणि हे सगळं फक्त शक्य आहे माझ्या पॅरेंट्स आणि माझ्या कोचमुळे. असं वाटलं पण नाही की मी कधी एवढी असं सगळ्यांसमोर कधी स्पीच देईल किंवा एवढी मोठी होईल. खरं तर हे एवढे मोठे अतिथी आहेत काकासाहेब पवार सर, जे अर्जुन पुरस्कार विजेते आहेत. असं वाटलं नाही की ह्यांच्यासोबत मी कधी बसेल इथे येऊन. हा माझ्यासाठी खूप मोठा मान आहे की मी इथे येऊन बसले ह्यांच्यासोबत. आणि खरं तो खेळ का खेळला पाहिजे सगळ्यांनी. एक फिजिकल ॲक्टिव्हिटी हे आहेच. आपण सगळे अभ्यास करतात, पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय केलं पाहिजे तर हे स्पोर्ट्स आहे. फिटनेससाठी तर आहे स्पोर्ट्स, नो डाऊट त्याच्यात. पण रोज आपण अभ्यास करतो, पण त्या व्यतिरिक्त आपण स्पोर्ट्स केला तर आपली फिटनेस तर राहणारच आहे. पण आपण आपल्या म्हणजे आता मला असं वाटतं की मी काय इंटेन्शननी केलं होते की मी सेल्फ डिफेन्स करण्यासाठी. पण आता मी असं की माझे पॅरेंट्स पण आले तिथे की त्यांच्यासमोर मी ते बोलते, त्यांना पण खूप प्राऊड फील होत असेल आता ह्यावेळी. आणि हेच आहे जे स्पोर्ट्स आपल्याला मिळून देतं. इंस्टाग्राम वगैरे तर सगळ्यांना माहितीच असेल, एकदम फेमस सोशल मीडिया. तर त्याच्यावर पण आपण बघू शकतो की रोनाल्डो, विराट कोहली, खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत की हे कशामुळे पॉप्युलर झाले तर स्पोर्ट्समुळे. तर मग हे आपल्याला इथून ह्याच्यावरून कळते की स्पोर्ट्स खूप फेमस आहे आणि आपण ट्राय करत राहायला पाहिजे. एक एज्युकेशनच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी डेली. आपल्याला काय करायचं आहे, फक्त 1 तास 2 तास आपल्याला स्पोर्ट्स करायचं आहे. आणि आपण जर त्या स्पोर्ट्सला 100% जर देतोय तर आपल्याला स्पोर्ट्स 200%, 300% आपल्याला बेनिफिट देणार आहे. आपल्याला काय करायचं, स्पोर्ट्स खेळायचं आहे फक्त. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, नोकरी मिळू शकते, गव्हर्नमेंट जॉब्स वगैरे सगळं स्पोर्ट्समुळे होतं. फक्त आपल्याला एकच करायचं आहे, खेळायचं आहे आपल्या आवडतं स्पोर्ट्स. हे सगळं स्पोर्ट्समुळे मिळतं. आणि मला असं वाटतं मी इथे आज तुमच्या समोर उभी आहे फक्त स्पोर्ट्समुळे. आणि मी एवढंच बोलेन. आणि सादर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मी आभारी आहे की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं, आदर्श पुरस्कार दिला खेळाडूचा. त्यामुळे थँक्यू सो मच.